नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीचरा मध्ये आपलं स्वागत आहे. सो वी कॅन यूज आपल्याकडे 5वी ते 10वीचे ऑनलाईन क्लासेस अवेलेबल असतात, लाईक SSC बोर्ड, CBSE बोर्ड, ICSE बोर्ड, मराठी मीडियम अँड इंग्लिश मीडियम. ओके, अँड देन ऑल्सो वी कंडक्ट ऑल अदर extra curriculum activities like MTS, NTS, scholarship exams. Okay, Vedic math, whatever. Okay, so if you want to get more information, just call me on this number. ओके, तर आपण आज शिकणार आहोत मित्रांनो 10th स्टँडर्डचा पार्ट 1 अल्जेब्रा मधील लिनियर इक्वेशन. ओके, काय शिकणार आहोत आपण? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ओके, सो हे जे चॅप्टर असेल लिनियर इक्वेशन विथ टू व्हेरिएबल्स. ओके, सो आता व्हॉट डू बाय लिनियर इक्वेशन? आणि त्याच्यामध्ये किती व्हेरिएबल्स असावेत? 2 व्हेरिएबल्स असावेत. वी कॅन यूज अ बोथ लँग्वेज, मराठी प्लस इंग्लिश. ओके, सो लिनियर इक्वेशन मीन्स व्हॉट? लिनियर इक्वेशन कोणत्या फॉर्मॅट मध्ये असतं? लिनियर इक्वेशन कोणत्या फॉर्मॅट मध्ये असतं? लुक ॲट हिअर. सपोज लिनियर इक्वेशन कोणत्या फॉर्मॅट मध्ये असतं? लुक ॲट हिअर. फॉर एक्झाम्पल 3x फॉर एक्झाम्पल 3x plus 2y plus 7 is equal to 0. So this is called linear equation. याला काय म्हणूया आपण? लिनियर इक्वेशन म्हणूया. So how you recognize that this is a linear equation? आता या लिनियर इक्वेशन कसं ओळखलं? याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत. किती व्हेरिएबल्स आहेत? 2 व्हेरिएबल्स आहेत. लिनियर इक्वेशन आहे कसं ओळखलं? व्हेरिएबल किती आहेत? आपल्याला 2 व्हेरिएबल्स आहेत. सो x y असे काहीतरी 2 व्हेरिएबल्स असतील. ओके, व्हेरिएबल्स किती असतील? 2x y a b व्हॉटएव्हर असे किती व्हेरिएबल्स असतील? 2 व्हेरिएबल्स असतील. सो इथं बघा काय व्हेरिएबल्स आहे? दिस वन इज x and there is y. सो देन 2 व्हेरिएबल्स आहेत. सेकंड कंडिशन टू रिकॉग्नाइज द लिनियर इक्वेशन इज दॅट त्याची जी डिग्री असेल, व्हॉट? डिग्री ऑलवेज 1 असावी. डिग्री काय असावी? 1. पण व्हेरिएबलची डिग्री 1 असावी. कशाची डिग्री 1 असावी? व्हेरिएबलची. सो याची डिग्री आणि पॉवर. ओके, सो पॉवर. सो याची पॉवर किती आहे? कुठली पॉवर दिली नसेल तर पॉवर काय आहे? 1. याची पण पॉवर किती आहे? 1. ओके, सो ही डिग्री जर मोर दॅन 1 असेल तर ते लिनियर इक्वेशन होत नाही. ओके, दिस इज नॉट लिनियर इक्वेशन. फॉर एक्झाम्पल, ओके, 3x² plus 2y plus 7 is equal to 0. So this is not a linear equation. Why? Because power 2. x ची पॉवर किती झाली? 2 झाली. आपल्याला पॉवर किती असावी? ओनली 1 असावी. सो समजते मला काय म्हणायचे? लिनियर इक्वेशन ओळखण्यासाठी टू रिकॉग्नाइज द लिनियर इक्वेशन, सो इट्स रिक्वायर 2 व्हेरिएबल्स अँड डिग्री 1 डिग्री. ओके, डिग्री मिनिमम किती? मॅक्सिमम डिग्री किती असावी? 1 असावी. व्हेरिएबलची डिग्री 1 असावी. गॉट इट? ओके, आणि फॉर्मॅट कोणता असावा? ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 या फॉर्मॅट मध्ये असावी. कोणत्या फॉर्मॅट मध्ये असावी? या फॉर्मॅट मध्ये असावी. आता तुम्ही मला हा कोणता फॉर्मॅट आहे? ओके, हा कोणता फॉर्मॅट आहे? ओके, तर बघा इथं काहीतरी नंबर असेल, इथं काहीतरी काय असेल? ओके, आय विल चेंज द नंबर. इथं काहीतरी काय असेल? नंबर असेल. आणि हा काय असेल? व्हेरिएबल असेल. हा काय असेल? व्हेरिएबल असेल. दिस वन इज व्हेरिएबल. ओके, here is also number, b also number and c also variable and also y also variable and c is number. म्हणजे 3 नंबर्स असावेत आणि 2 व्हेरिएबल्स असावेत. 3 नंबर्स असावेत आणि काय असावेत? 2 नंबर्स असावेत. दिस इज अ जनरल फॉर्म ऑफ व्हेरिएबल्स. लिनियर इक्वेशन. दिस इज अ जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन्स. व्हॉट आय एम सेइंग दॅट? आता येतपर्यंत समजलं लिनियर इक्वेशन काय असतं, व्हेरिएबल्स काय असतात, व्हेरिएबलची डिग्री किती असावी? 1 असावी. सेकंड थिंग, ओके, आता लुक ॲट हिअर. तो व्हेरिएबलचा फॉर्म कळाला, मी हे रफ करतो. व्हेरिएबल जनरल डिग्रीचा फॉर्म कळाला. ओके, आता बघा लुक ॲट हिअर. आता याच्यामध्ये एक अजून कन्सेप्ट आहे, ती कन्सेप्ट डोक्यात टाका, देन आपण पुढे जाऊया. ओके, सो लुक ॲट हिअर. ओके, लुक ॲट हिअर. सपोज या दोघांची व्हॅल्यू a आणि b ची व्हॅल्यू ऍट अ टाइम 0 नसावी. या दोघांची व्हॅल्यू ऍट अ टाइम काय नसावी? इज नॉट इक्वल टू 0. काय नसावी? 0 नसावी. नॉट इक्वल टू 0. फॉर एक्झाम्पल मी असं म्हणू शकतो 5x प्लस 3y प्लस 7 इज इक्वल टू 0. आता x ची व्हॅल्यू पण 5 आहे. सॉरी, कोएफिशिएंट किती आहे? 5 आहे, 3 आहे. व्हॅल्यू नाही त्यांची ऍक्च्युली. ठीक आहे, तर हे लिनियर इक्वेशन आहे. मी हे जसं केलं 0x प्लस 3y प्लस
7 is equal to 0. This one is also linear equation because या x बरोबर कुठला नंबर आलेला आहे, कोएफिशिएंट कुठला आलेला आहे, 0 आलेला आहे. ओके, मी असं पण लिहू शकतो 5x plus 0y plus 7 is equal to 0. So this is also linear equation. Why linear equation? एकच 0 आलेला आहे, y बरोबर काय आलेला आहे, एक 0 आलेला आहे. समजते, एक 0 असेल. पण जर मी हेच एक्झाम्पल तुम्हाला या लँग्वेज मध्ये लिहिलं 0x plus 0y plus 7 is equal to 0. So this is not a linear equation. x आणि y बरोबर 0 जर असेल तर कोएफिशिएंट 0 असेल तर लिनियर इक्वेशन होत नाही. काय होत नाही, लिनियर इक्वेशन होत नाही. समजते मला काय म्हणायचंय. सो दिस इज नॉट लिनियर इक्वेशन. ही लिनियर इक्वेशन आहे, हे लिनियर इक्वेशन आहे, हे लिनियर इक्वेशन आहे. ओके, यांची डिग्री काय दिलेली आहे, पॉवर किती आलेली आहे, 1 असेल. डिग्री किती असेल, 1 असेल. गॉट इट. ओके, व्हेरिएबलची डिग्री 1 असावी. कोणाची डिग्री 1 असावी, व्हेरिएबलची. ओके, सपोज फॉर एक्झाम्पल अजून आपण एक घेऊया. व्हेरिएबलची डिग्री काय असावी, 1 असावी. ओके, परत एक कन्सेप्ट डोक्यात टाका. बघा फॉर एक्झाम्पल मी आता सांगितलं, आता हे पण रफ करतो. 0चा मॅटर कळाला तुम्हाला. ओके, आता बघा अजून एक सांगतो. व्हेरिएबल माहिती आहेत आपल्याला, व्हेरिएबल ठीक आहे. काय काय असतात, एक्स आणि काय असतो, वाय वॉट एव्हर. डिग्री किती असावी, डिग्री असावी 1. डिग्री काय असावी, 1. लुक ॲट हिअर, डिग्री 1 असावी. मी असं सांगितलं √25 आणि तो दिला x प्लस √49 y plus 7 is equal to 0. So this is also linear equation. तुम्ही म्हणाल सर हे लिनियर इक्वेशन आहे का? बऱ्याच लोकांचा डाऊट असेल. लॉट ऑफ पीपल्स आर कन्फ्युज अबाउट दिस सिनारिओ अँड दिस एक्झाम्पल्स. ओके, सो हिअर इज पॉवर 2 ना, इथं √2 असेल म्हणजे इथं पॉवर 2 असेल. इथं √49 आहे म्हणजे इथं पॉवर किती असेल, 2 असेल. पण हे लिनियर इक्वेशन आहे का? येस, हे लिनियर इक्वेशन आहे. लिनियर इक्वेशन चेक करताना आपल्याला फक्त व्हेरिएबलची पॉवर चेक करायची. कोणाची पॉवर चेक करायची, व्हेरिएबलची पॉवर चेक करायची. असं पण असू शकतं √8 x plus 3y plus 7 is equal to 0. This one is also linear equation. याची पॉवर 3 आहे, याची पॉवर किती आहे, √√, पॉवर किती आहे, 3 आहे. बट हे जे व्हेरिएबल्स आहे याची पॉवर काय आहे, 1 आहे. याची पॉवर पण किती आहे, 1 आहे. आणि आपल्याला पॉवर कोणाची, डिग्री कोणाची 1 असावी, व्हेरिएबलची डिग्री काय असावी, 1 असावी. व्हेरिएबलची डिग्री काय असावी, 1 असावी. समजते मला काय म्हणायचंय. ओके, लेट्स सी अनदर एक्झाम्पल. ओके, लेट्स सी अनदर एक्झाम्पल. ओके, सो द मोस्ट कन्फ्युजिंग एक्झाम्पल, लुक ॲट हिअर. ओके, सो √2x plus √5 okay, √5 sorry, that's my mistake. Okay, √5 y plus 7 is equal to 0. This one also linear equation because in a linear equation we required only the power of variables. So here is variables, okay. याची व्हॅल्यू काय इम्पॉर्टन्स नाही, याची पॉवर किती इम्पॉर्टन्स नाही. दिस पॉवर ऑल्सो नॉट व्हेरिएबल्स. याची पॉवर 1 आहे, याची पॉवर 1 आहे. सो दिस वन इज ऑल्सो लिनियर इक्वेशन्स. समजतंय मला काय म्हणायचंय, लिनियर इक्वेशन कसं रिकॉग्नाइज करायचं, कळालं. ओके, सो लेट्स सी. याच्यामध्ये काही डाऊट असतील किंवा फास्ट होत असेल, कमी होत असेल, लँग्वेज मॅटर असेल, सो जस्ट कॉल मी और डिस्कस विथ मी. सपोज एनीबडी एनी एक्झाम्पल्स वांट टू सॉल्व और डिस्कस समथिंग, हाउ टू स्टडी और एक्सेट्रा व्हाटएवर regarding the study, so you just call me. Okay, let's see the examples. Okay, so complete the following table. In this scenario, complete the following table. Let's check the activities. Complete the following table. Okay, it's a variable or not, okay. So in this scenario, in a first example, 4m plus 3n is equal to 12. तुम्ही म्हणाल सर हा आपला जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट होत नाही. आता बघा, लुक ॲट हिअर. आपला जनरल फॉर्म कसा आहे, ax plus by plus c is equal to 0. ओके, आणि जर इथं कुठलाही साइन असेल तर व्हॅल्यू चेंज होत, व्हॅल्यू म्हणण्यापेक्षा लिनियर इक्वेशनच असतं. सपोज हिअर इज चेंज सम व्हॅल्यू, some minus subtraction whatever. Okay, there also this one also linear equation. म्हणजे आपण असं पण म्हणू शकतो ax plus by minus c is equal to 0. This one is also linear equation, जनरल फॉर्म. हा पण काय जनरल फॉर्म आहे. इथला नंबर प्लस मायनस केला तर लिनियर इक्वेशन चेंज होत नाही, लिनियर इक्वेशनच असतं. इथला प्लस मायनस केला तर लिनियर इक्वेशन असतं. मग हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं असेल तर आपण कसं सॉल्व्ह करू शकतो, 4m
प्लस 3n मायनस 12 इज इक्वल टू 0. हा प्लस 12 आहे, इज इक्वल टू क्रॉस करताना काय होईल, -12 होईल. समजतंय? म्हणजे दिस वन इज ऑल्सो लिनियर इक्वेशन बिकॉज हा मायनस होईल. याच्या लक्षात मला काय म्हणायचं, सो दिस इज लिनियर इक्वेशन. हे काय आहे, लिनियर इक्वेशन आहे. समजते मी काय करतोय. आता बघा याच्यामध्ये बघा हे लिनियर इक्वेशन आहे. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण, लिनियर इक्वेशन आहे का. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया हे लिनियर इक्वेशन आहे का. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा, चेक करूया आपण लिनियर इक्वेशन आहे का. ओके, हा लिनियर इक्वेशन आहे का बघा. हा काय एक्झाम्पल 3x स्क्वेअर मायनस 7y इज इक्वल टू 13. बघा क्वेश्चन मी इथे लिहितो, 3x स्क्वेअर मायनस 7y इज इक्वल टू 13. दोन व्हेरिएबल तर आहेत, बरोबर आहे, दोन व्हेरिएबल आहेत. डिग्री किती आहे ते चेक करा. डिग्री किती आहे 2, आणि आपल्याला डिग्री किती असावी, डिग्री इज ऑलवेज व्हेरिएबलची डिग्री किती असावी 1 असावी. म्हणून दिस वन इज नो लिनियर इक्वेशन. दिस इज नो लिनियर इक्वेशन. बस आपल्याला हे करायचंय. इथं बघा हे एक्झाम्पल बघा, थर्ड एक्झाम्पल बघा, अंडर रूट दिलेला आहे, अंडर रूट 2x दिलेला आहे, अंडर रूटची व्हॅल्यू नाही, याची डिग्री 1 आहे, अंडर रूट 5y दिलेला आहे, अंडर रूट 5y दिलेला आहे, y ची डिग्री पण 1 आहे, इज इक्वल टू 16. हे पण काय आपलं लिनियर इक्वेशन, कारण की xy आपला फॉर्मॅट कसा आहे, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. हा प्लस 16 होता, इकडे जाताना इज इक्वल टू क्रॉस करताना काय झालं असतं, -16 झाला असता. काय झाला असता, -16 झाला असता. म्हणजे आपण एक्झाम्पल कसं लिहू शकत होतो, हे कसं लिहू शकत होतो, अंडर रूट 2x मायनस अंडर रूट 5y मायनस 16 इज इक्वल टू 0. सो दिस वन इज ऑल्सो लिनियर इक्वेशन. दिस वन इज ऑल्सो लिनियर इक्वेशन. गेट व्हॉट आय एम सेइंग दॅट. ओके, मी आताच कन्सेप्ट सांगितली, 0x इथं पण 0x असेल आणि इथं पण 0y असेल तर लिनियर इक्वेशन होणार नाही. पण दोघांपैकी एका जागेवर जर 0 असेल तर इट्स ओके, इट्स अ लिनियर इक्वेशन. ओके, सो लुक ॲट हियर, 0x प्लस 6y मायनस 3 इज इक्वल टू 0. सो हे आपलं फॉर्मॅट काय करतो, कम्प्लीट करतो. म्हणजे हे सुद्धा काय आहे, लिनियर इक्वेशन आहे. इथं 0y आहे, पण इथं 0.3x आहे, -36 आहे, इज इक्वल टू 0 आहे. सो हे सुद्धा काय करतं, आपलं लिनियर इक्वेशनचा जी कन्सेप्ट आहे ते काय करते, क्लिअर करते. फोर्थ एक्झाम्पल बघा. सपोज आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही 8th 9th ला असे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेली आहेत. यू ऑलरेडी सॉल्व दिस एक्झाम्पल्स इन अ प्रिव्हियस इयर. ओके, suppose we want to solve this example, look at here. Suppose fourth number example आपल्याला सॉल्व करायचे. ओके, 4x इथे लिहितो मी. ओके, look at here, 4x plus 4 upon x plus 5 upon y is equal to 4. ओके, आणि आता मी हा ब्लँक पेज करतो. ओके, लुक ॲट हियर. सो आपण हे सॉल्व्ह करू तर लिनियर इक्वेशन क्रिएट होतं का ते बघूया आपण. ओके, आता तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन शिकला असाल. ओके, 4 into y 4y प्लस 5 into x 5x डिवायडेड बाय 4 into x xy इज इक्वल टू 4. ओके, आता हा डिवाइड आहे, इकडे येताना काय झालं असतं, इज इक्वल टू क्रॉस करताना मल्टिप्लिकेशन झालं असतं. सो 4y प्लस 5x इज इक्वल टू 4xy. तर इकडे पुन्हा xy आला. सो लिनियर इक्वेशन होऊ शकत नाही. हे मायनस जरी झालं असतं इकडं तरी काय झालं नसतं, लिनियर इक्वेशन झालं नसतं. म्हणजे असं झालं असतं 4y प्लस 5x मायनस 4xy इज इक्वल टू 0. तर हे लिनियर इक्वेशन झालं नसतं. इथं आपल्याला व्हेरिएबल नसावा. इथं काय नसावा, व्हेरिएबल नसावा. सो दिस एक्झाम्पल इज नॉट लिनियर इक्वेशन. आणि लिनियर इक्वेशन मध्ये एक बेसिक कन्सेप्ट डोक्यात टाकायची. मी तुम्हाला हे एक्झाम्पल एक्सप्लेन करून दिलं, बट एक्झाम मध्ये तुम्हाला इट्स येस और नो असेल तर एवढं सॉल्व्ह करण्याची गरज नाही. जर डिनॉमिनेटर असेल, इफ व्हेरिएबल इन अ डिनॉमिनेटर, सो दिस इज नॉट लिनियर इक्वेशन. ओके, व्हेरिएबल इन अ डिनॉमिनेटर असेल तर ते व्हेरिएबल इक्वेशन होत नाही. ओके, सो हियर इज लुक ॲट हियर xy असा आलेला आहे. आपला फॉर्म्युला आहे ax आहे, ओनली वन व्हेरिएबल असावा. इथे किती व्हेरिएबल दिलेले आहेत, 2 व्हेरिएबल दिलेले आहेत. सो दिस वन इज ऑल्सो नॉट linear equation. This one is not linear equation, this is linear equation, this is linear, this one is, but this one is not linear equation. तुम्ही yes no तुम्ही काय करू शकतात, राईट डाऊन करू शकतात. Got it what I'm saying that? Okay, so काही लँग्वेज संदर्भात काही डाऊट असेल so you can just call me. Okay, we will solve your all problem best way.
Okay, let's see the next point. Let's see the simultaneous linear equation. In the previous year, we already solved simultaneously linear equation by eliminating method. Eliminating method ने आपण last year ला linear equation solve केलेली आहे. ती पुन्हा आपण इथे solve करण्याचा प्रयत्न करू. एक example solve करण्याचा प्रयत्न करू आणि मग पुढे जाऊया. बघा example दिलेलं आहे 5x minus 3y is equal to 0 8 comma 3x दो दुसरा एक्झाम्पल आहे 3x plus y is equal to 2. हे लिनियर इक्वेशन आहे आणि आपल्याला हे दोन लिनियर इक्वेशन आहेत. द व्हॅल्यू ऑफ x आणि y ची शोधायची बाय एलिमिनेटिंग मेथड. कोणती मेथड वापरायची? एलिमिनेटिंग मेथड वापरायची. म्हणजे x आणि y दोघांपैकी एक आपल्याला एलिमिनेट करायचे आणि कॅन्सल करायचं आहे. आता x आणि y दोघांपैकी एक कॅन्सल करायचं आहे आपल्याला पहिले. आता फर्स्ट रूल इज व्हॉट? ह्या दोघं जे इक्वेशन दिलेले आहेत ते एकाखाली एक आपण लिहून घेऊया. सो व्हॉट 5x ओके लुक एट हियर 5x plus minus 3y is equal to 8. So equation number 1. Okay. Second example is what? 3x plus y is equal to 2. Equation number 2. हे दोघं इक्वेशन मी काय केले? लिहून घेतले. आता मी ब्लँक पेज घेतो. लुक ॲट हियर. ओके. सो आता ही ब्लँक पेज घेतलं. आता काय करायचं? यांचं आपल्याला व्हॉटएव्हर यांची ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करायचे. आता बघा एलिमेंट मेथड वापरायचे. एक तर 3 कॅन्सल करायचं, सॉरी एक तर y कॅन्सल करायचं, एक तर x कॅन्सल करायचा आहे. बघा इथे 3y आहे मायनस 3y आहे, इथं प्लस x आहे. मग आपण हा y कॅन्सल करू. कॅन्सल करण्यासाठी बोथ आर व्हॅल्यू काय असली पाहिजे सेम. बोथ आर व्हॅल्यू काय असली पाहिजे सेम. म्हणजे इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 बोथ आर व्हॅल्यू काय असली पाहिजे सेम. मग इथं 3y आहे, इथं पण 3y करण्यासाठी याला कितीने मल्टिप्लाय करू? सो 3 ने मल्टिप्लाय करू या इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करणार आहोत आपण? 3 ने काय करणार आहोत? मल्टिप्लाय करणार आहोत. सो फर्स्ट एक्झाम्पल असं फर्स्ट इक्वेशन असं पुन्हा लिहून घेऊ 5x minus 3y is equal to 8. इक्वेशन नंबर 1. सेकंड थर्ड इक्वेशन बघा 3 ने मल्टिप्लाय करणार 3 into 3x 9x plus 3 into y 3y is equal to 3 into 2 6. इक्वेशन नंबर 3. आपण किती इक्वेशन तयार केलं? थर्ड इक्वेशन तयार केलं. गॉट इट. आता तुम्ही म्हणाल सर यांची ऍडिशन करायची का सबट्रॅक्शन करायची? बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन असतं ऍडिशन करायची का सबट्रॅक्शन करायची. आपल्याला तर हे समजलं हे दोघं एलिमिनेट करायचे आपल्याला. हे दोघं काय करायचे आपल्याला? एलिमिनेट करायचे आणि कॅन्सल करायचे. आता ऍडिशन करायची का सबट्रॅक्शन करायची? एक मायनस असेल दिसतंय, हे मायनस आहे, हे मायनस आहे, हे प्लस आहे. एक मायनस आणि एक प्लस असेल तर बिंदास ऍडिशन करायची. बिंदास काय करायची? ऍडिशन. दोघंही मायनस मायनस असतील, दोघंही प्लस प्लस असतील तर सबट्रॅक्शन करायची. आणि सबट्रॅक्शनला काय करायचंय ते आपण पुढे शिकणार आहोत. सो डोंट वरी अबाउट दॅट थिंग. ओके, दॅट्स वी विल सी लेटर. बट one value is minus and second value is plus, then always plus the all equations. Okay, so eliminate this. Plus 3y minus 3y cancel. Okay, plus 3 minus 3 actually 0 means cancel. 5x plus 9x is equal to 14x is equal to 8 plus 4 14 against 8 plus 6 against 14. X multiply इस side ले देना का in this side it's dividation. So x is equal to 14 divided by 14. So value of x is 1. व्हॅल्यू ऑफ x इज 1. x ची व्हॅल्यू काय आली आहे? 1 आली आहे. आता आपल्याला फक्त x ची व्हॅल्यू मिळाली. आपल्याला y ची पण व्हॅल्यू सर्च करायची. सो वी कॅन सर्च द y's व्हॅल्यू. ओके, सो x इज व्हॅल्यू जी आहे ती इक्वेशन 1 2 3 कशामध्ये तरी पुट अप करूया आपण. ओके, काय करूया? पुट अप करूया. मग आम्ही काय करतो? पुट द व्हॅल्यू. पुट x इज इक्वल टू 1 व्हॅल्यू इन इक्वेशन ओके इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 मध्ये ती व्हॅल्यू काय करतो? पुट अप करतो. इक्वेशन नंबर 1 मध्ये ती व्हॅल्यू काय करतो? पुट अप करतो. इक्वेशन नंबर 1 काय होतं आपलं? 5x minus 3y is equal to 8. आणि x ची व्हॅल्यू काय आहे? 1 means 5 in a bracket 1 minus 3y is equal to 8. 5 into 1 means 5 minus 3y is equal to 8. आता बघा हा प्लस 5 तिकडे जाताना मायनस होईल. सो 3y is equal to 8 minus 5. So minus 3y is equal to 8 मधनं 5 minus केले तो अरे 3. Okay, so okay against I write here हा 3 minus multiplication इकडे येताना dividation. So y is equal to 3 divided by minus 3. So y is equal to minus 1. y is equal to minus 1. x ची व्हॅल्यू काय आली? minus 1. इथे लिहितो x ची व्हॅल्यू काय आली? minus 1. आणि y ची व्हॅल्यू काय आली? minus plus 1. The value of x and y is minus plus 1 and minus 1. खाली काय करायचे? लिहून टाकायचे. मी काय करतो एकदम छोटे व्हिडिओ बनवणार आहे.
20 मिनिटं 25 मिनिटं मला माहिती आहे तुमचा 1.5 तास 2 तास तुम्ही नाही बघू शकत. सो आपण छोटे छोटे व्हिडिओ बनवूया आणि छोटे छोटे कन्सेप्ट रोज 1-2 एक्सरसाइज सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. या संदर्भात काही डाऊट शंका असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर टीचेरा.